नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण MSCT 2025च्या री एक्झाम बाबत काय लेटेस्ट अपडेट आहे आणि ही एक्झाम कधी होणार आहे याबाबत सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो जाणून घेऊयात की सीईटी सेलने काय लेटेस्ट अपडेट आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे। तर सीईटी सेलने जे लेटेस्ट अपडेट दिलेलं आहे ते आहे 27 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या सीईटीच्या शिफ्ट 1च्या पेपर बाबत। आपल्या सर्वांना कल्पना होती की 27 एप्रिलला जो फर्स्ट शिफ्ट मध्ये झालेला पेपर होता यामध्ये साधारणतः 20 ते 25 प्रश्नांच्या ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी चुका विद्यार्थ्यांना आढळून आल्या होत्या आणि गेली 3 ते 4 दिवस झाले याबाबत सीईटी सेलला विद्यार्थी असतील पालक असतील याबाबत मेल करत होते, तक्रार नोंदवत होते की आपण हा पेपर पुन्हा एकदा घ्यावा, री एक्झाम घ्यावी अशी विद्यार्थ्यांची देखील मागणी होती। आणि याबाबत सीईटी सेलने तत्परता दाखवून विद्यार्थी मित्रांनो एक परिपत्रक जारी केलं आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी या आपल्या सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी या परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहेत। तर ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। तर आपण जाणून घेऊयात की ही जी री एक्झाम होणार आहे ती नेमकी होणार कोणासाठी आहे। तर 27 एप्रिलच्या जो पेपर झाला होता सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे 27 एप्रिलच्या फर्स्ट शिफ्ट मधील विद्यार्थ्यांचीच री एक्झाम होणार आहे, हे सर्वांनी आधी जाणून घ्या। तर ती री एक्झाम जी आहे दिनांक 5 मे 2025 रोजी होणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 27 एप्रिलला फर्स्ट शिफ्ट मध्ये पेपर दिला होता आणि ज्यांच्या पेपरमध्ये हा सर्वात मोठा चुका आढळून आलेल्या होत्या म्हणजे 20 ते 25 प्रश्नांच्या ऑप्शन मध्ये ज्या चुका आढळून आलेल्या होत्या त्याच विद्यार्थ्यांना 5 मे ला ही री एक्झाम द्यायची आहे। ही सर्वांनी गोष्ट नोंद घ्या। दुसरे आणि काही मुद्दे आहेत जे सीईटी सेलने आपल्याला या परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहेत की दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे 27 एप्रिल 2025 चा जो फर्स्ट शिफ्टचा पेपर आहे हाच रद्द करण्यात आलेला आहे, याची सगळ्यांनी एकदा नोंद घ्या। सोबतच याबाबत सीईटी सेलने काय सांगितलेलं आहे की हे जे उमेदवार आहेत यांची परीक्षा 5 मे ला होणार आहे। आता 5 मे ला जी परीक्षा होणार आहे तर विद्यार्थ्यांना सर्वांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या की 5 मे करिता आपल्याला आपलं जे सीईटीचे लॉग इन आयडी आहे या लॉग इन आयडी मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र सीईटी सेल आपल्याला आपलं हॉल तिकीट उपलब्ध करून देणार आहे। याबाबत असलेल्या शिफ्टच्या टायमिंग बाबत देखील आपल्याला कल्पना दिली जाणार आहे। तर सीईटीचे 27 एप्रिल रोजी झालेल्या फर्स्ट शिफ्ट मधील जेवढेही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यायला हवी की आपल्याला आता येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये पुन्हा एकदा तयारी करायची आहे। जर आपण कुठे व्हॅकेशनसाठी बाहेर गेलेले असाल किंवा गावी गेलेले असाल तर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या होम सिटी मध्ये यावे लागणार आहे आणि लेटेस्ट अपडेट जी असणार आहे हॉल तिकीट बाबत, आपल्या एक्झाम सेंटर बाबत, सोबतच आपल्या एक्झामच्या टायमिंग बाबत या सर्व गोष्टी आपल्याला लवकरच सीईटी सेल कळवणार आहे। पण पुन्हा एकदा आपल्याला 4 दिवसांमध्ये तोच अभ्यास एक जोमाने सुरू करायचा आहे, रिव्हिजन देखील आपल्याला करायची आहे आणि आपण सर्वांनी हा पेपर ऑलरेडी दिलेला आहे। त्यामुळे एक्झाम मध्ये असलेली जी काय मेंटॅलिटी असते, एक्झाम मधील जे वातावरण असतं, एक्झामचं जे प्रेशर असतं या सर्वांमधून आपण एकदा गेलेले आहात। तर पुन्हा एकदा 5 तारखेला आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं आहे। तर निश्चितच आपल्या या विद्यार्थ्यांना देखील फायदा होऊ शकतो कारण आपण ऑलरेडी या एक्झामच्या पॅटर्न मधून गेलेले आहात। तर तुम्हाला 4 दिवसांमध्ये सर्व विषयांची पीसीएम ची तयारी करायची आहे आणि एक्झाम मध्ये काठिण्य पातळी कशी आहे, एक्झाम मधील प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, टाइम मॅनेजमेंटचा इश्यू, या सर्व गोष्टींची आपल्याला ऑलरेडी माहिती आहे। याची मदत देखील आपल्याला येणाऱ्या 5 मेच्या पेपरमध्ये होऊ शकते। तर आपल्या सर्वांना माझी विनंती देखील राहणार आहे की आपण सर्वांनी पुन्हा एकदा ताकदीने फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा विषयाचा अभ्यास करावा आणि 5 मे ला होणारा हा जो पेपर आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी पूर्ण उत्स्फूर्तपणे हा पेपरला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि पेपर सॉल्व्ह करावा। आणि सीईटी सेलने हे जे पाऊल उचललेलं आहे विद्यार्थ्यांकरिता खूप कमी वेळामध्ये, याबाबत देखील मी सीईटी सेलचं स्वागतच करत आहे कारण विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी लक्षात घेऊन हा सर्वात महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय सीईटी सेलने महाराष्ट्रामध्ये सीईटीच्या इतिहासामध्ये दिलेला आहे असं मला वाटतंय। तर या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो इथेच थांबूयात। अजून काही आपल्याला जाणून घ्यायचं असेल सीईटी सेल बाबत किंवा महाराष्ट्राच्या सीईटीच्या एक्झाम बाबत तर निश्चितच आपण मला कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।